चला तर मग आज आपण बनवणार आहोत स्वीट अँड डिलिशियस अशी डिश असणार आहे फ्रूट कस्टर्ड। तुम्हाला माहितीच आहे समर सीजन चालू झालेले आहे आणि आपल्या सर्वांना काही ना काही स्वीट आईस्क्रीम वगैरे असं खाऊच वाटतं, पण जर घरच्या घरी जर आपण फ्रूट कस्टर्ड बनवून ठेवलं तर आरामात 4-5 दिवस हे टिकतं फ्रीजमध्ये आणि सर्व लहान लेकरांना सुद्धा खूप आवडतं। मी फ्रूटमध्ये इथं किवी आणि केळी, ॲपल, टरबूज, चिकू, द्राक्षे, स्ट्रॉबेरी हे सर्व काय घेतले होते। तुम्हाला जे पण आवडतात ते सर्व फ्रूट्स घेऊ शकता। फ्रूटचं सीझनेबल आहे, जे सीझनला अवेलेबल असतात ते तुम्हाला घ्यायचं आहे। स्वच्छ धुवून सर्व बारीक आपल्याला कट करून घ्यायचं आहे, असे बारीक पीसेसमध्ये कट करून घ्यायचं आहे व्यवस्थित। आणि बघा इथं केळीचे मी बारीक बारीक पीसेस करून घेतलेले आहे, त्यासोबतच ॲपलचे, केवीचे आणि याच्यामध्ये तुम्ही डाळिंब नक्की यूज करा। डाळिंब खूप छान असतं आणि खूप छान सुद्धा दिसतं ते। तर आपल्या हेल्थसाठी पण डाळिंबचे खूप सारे उपयोग आहेत, पण मला अवेलेबल झाले नसल्यामुळे मी इथं घेतले। आपल्याला इथं गॅस स्टार्ट करायचा आहे, त्यानंतर तुमच्या अकॉर्डिंग तुम्ही किती बनवणार आहात। इथं मी जास्त क्वांटिटीमध्ये बनवत आहे, जवळपास 3 ते 3.5 लिटरचं मी बनवणार आहे। एवढं मी दूध घेतलेलं आहे, मोठं मी पातेलं घेतलेलं आहे। तुम्ही 1 लिटरचं सुद्धा बनवू शकता घरामध्ये तुमचे जसं मेंबर्स आहेत त्यानुसार। तर मी तर 3 ते 3.5 लिटरच्या अकॉर्डिंग घेत आहे। पातेलं गरम झाल्यानंतर ना आपल्याला दूध त्यामध्ये घालायचं आहे। तुम्ही बघताय की 1-1 लिटरचे मी पॉकेट्स घेतलेले आणि जेव्हा पण तुम्ही फ्रूट कस्टर्डसाठी दूध यूज करताय ते अगदी फ्रेश असलं पाहिजे। आणि फ्रूटसुद्धा तुम्ही कोणतेही फ्रूट जेव्हा आपण घरी कोणती तरी डिश बनवणार आहात, फ्रूट कस्टर्डच असं नाही, तुम्ही आईस्क्रीम जरी घरी बनवता त्यासाठी सुद्धा जर तुम्ही जर फ्रूट वगैरे काही यूज करत असाल तर फ्रेश असले पाहिजे आणि चांगल्या दर्जाचे असले पाहिजे, याची काळजी नक्की घ्या। त्याचं रिझन कसं होतं, आपण करायला एक जातो आणि होतं एक, आपली हेल्थसुद्धा बिघडू शकते। आणि जर दुधामध्ये तुम्ही असे फ्रूट घातला जे खराब आहेत, ज्याच्यावरती केमिकल वगैरे जास्त यूज केलेलं आहे, तर तुमचं दूधसुद्धा खराब होतं। इथं कस्टर्ड पावडर घेतलेला आहे मी, हे असं पॉकेटमध्ये पण येतं आणि जर तुम्हाला खुल्लं घ्यायचं असेल तसं तुम्ही 1 किलो अर्धा किलो असे अकॉर्डिंगमध्ये तुम्हाला मिळून जाईल। आणि याला कट करून आपण जे दूध गरम करायला ठेवले ते दूध न घेता दुसरं थंड दूध आपल्याला घ्यायचं आहे थोडं। आणि इथे मी मोजून घेते, जसं की केव्हा कधी कधी कसं होतं, आपलं प्रमाण जरी योग्य असलं तरी सुद्धा थोडंसं कमी जास्त होतं। आपल्याला 4-5 चम्मच याच्यामध्ये टाकायचं आहे। शक्यतो तर तुम्ही एक छोटा कप जे असतो तो कप, त्या कपाने सुद्धा तुम्ही मेजरमेंट घेऊ शकता। साधारणतः 1 लिटर दूधला तुमचं कस्टर्ड पावडर पाहिजे 2 ते 3 चम्मच आणि 3 मी इथं घातलेलं आहे। आणि बाकीचं नंतर मी त्याची कन्सिस्टन्सी पाहून मी हे सर्व जे पॉकेट आहे ते सर्व मी तिथे ॲड केलेलं, ते मी स्किप केले, कंटिन्यू नाही केलं, त्यामुळे नंतर मला जर वाटलं त्याचं थिकनेस कमी आहे त्यामुळे मी ते ॲड केलेलं आहे। दूध इथं छान गरम झालेलं आहे आपलं। मग इथं आपण टाकणार आहोत आता फ्रूट कस्टर्ड मिक्स केलेलं। आपल्याला मस्त हलवायचं आहे, ढवळून घ्यायचं आहे व्यवस्थित। आणि जेव्हा हे फ्रूट कस्टर्ड आपण ॲड करतो, हे कस्टर्ड पावडर जेव्हा आपण दुधामध्ये ॲड करत असतो तेव्हा गॅसचा फ्लेम आपल्याला लहान ठेवायचा आहे आणि काळजी घ्यायची त्याच्यामध्ये गाठी वगैरे नसणार आहेत। छान मिक्स करायचं, एकरूप केल्यानंतरच त्या दुधामध्ये ॲड करायचं असतं। आता बघा खाली ते गाठी आणि चिटकून बसलेलं आहे, ते आपल्याला अजिबात टाकायचं नाही, त्याच्यामध्ये पूर्ण मिक्स झाल्यानंतरच टाकायचं आहे। कारण काय होतं, घट्ट होतं आणि गुठळ्या तयार होतात दुधामध्ये, ते होऊ नये याची पूर्णपणे काळजी घ्यायची आपल्याला। ओके, आता याच्यामध्ये ॲड केल्यानंतर सर्व एकत्रित मिक्स करून घ्यायचं आहे। आता थोडंसं दुधाचा कलर पण चेंज झालेला आहे, आता तुम्ही पाहू शकता। इथं मी ॲड केल्यानंतर थोडा वेळ मी गरम होऊ दिले, त्यानंतर परत पुन्हा मला वाटलं की थोडंसं त्याला ॲड करायचं, मी ॲड करून घेतलेलं आहे। त्यानंतर लगेचच कस्टर्ड पावडर टाकल्यानंतर साखर घालून घेतलेली आहे। जसं तुम्हाला गोड हवं आहे त्या प्रकारे तुम्ही कमी जास्त ठेवू शकता काही प्रमाण।
जितका आहे आणि थोडीशी साखर मिक्स झाल्यानंतर तुम्ही थोडंसं टेस्टसुद्धा करून बघू शकता गोड आहे का नाही. साखर घातल्यानंतर ना सर्व पुन्हा एकदा मी ढवळून घेतले, एकरूप केले. त्यानंतर ना माझ्याकडे इथं व्हॅनिला एसेन्स अवेलेबल नव्हतं, त्यामुळे मी जे पायनॅपल इसेन्स होतं ते मी ॲड केले. पायनॅपल इसेन्ससुद्धा खूप छान लागतं, जसं आपण पायनॅपल शिरा वगैरे बनवतो त्यामध्ये सुद्धा आपण हे ॲड करतो. तर मला लास्ट टाइम आम्ही जे घरी बनवलं होतं ते व्हॅनिलाच होतं, त्यामुळे आम्ही ट्राय केलं की ह्यावेळेस आम्ही पायनॅपल इसेन्स ट्राय करणार आहोत आणि कोइन्सिडन्स व्हॅनिला अवेलेबल नव्हतं, त्यामुळे आम्ही पायनॅपल यूज केलेलं आहे. तर 5-6 ड्रॉप्स याचे तुम्ही ॲड करू शकता. त्यानंतर चांगली उकळी आलेली आहे आणि दुधाचा कलर पूर्णपणे चेंज झालेला आहे आणि त्यानंतर तुम्हाला जे ड्रायफ्रूट हवे आहेत ते याच्यात टाकू शकता. शक्यतो तर मी तर रेफर करेन की तुम्ही बदामच बारीक चॉप करून याच्यामध्ये ॲड करा, कारण काजू आणि मनुके जे आहेत ते खूप भिजले जातात, म्हणजे गिळगिळ लागतात एक प्रकारचं. साध्या भाषेत जर तुम्हाला एक्सप्लेन करायचं झालं तर ते नका टाकू. आणि बदाम जेव्हा दाताखाली येतं, जेव्हा आपण फ्रूट कस्टर्ड खातो तेव्हा खूप छान लागतं, त्यामुळे फ्रूट कस्टर्ड तुम्ही याच्यामध्ये ॲड करताना ड्रायफ्रूट तुम्ही नक्की ॲड करा. त्यानंतरनं मी इथं 3 ते 4 तास फ्रीजमध्ये ठेवलं. पूर्ण गार झाल्यानंतर फ्रीजमध्ये ठेवायचं आपल्याला, गरम अजिबात टाकायचं नाही. तरीसुद्धा हे प्रॉपर गार झालं नव्हतं. त्यानंतर मी जे आईस ट्यूब होते ते त्याच्यामध्ये घालून घेतले, जेणेकरून ते लवकर गार होईल ह्यासाठी. आणि याचं थिकनेस पण मला जसं पाहिजे होतं तसं मला मिळालेलं आहे. जास्त मला घट्टसुद्धा नको होतं आणि जास्त पातळसुद्धा नको होतं, त्यामुळे जे आईस ट्यूब आहेत ते सर्व मी याच्यामध्ये ॲड करून घेतलेले आहेत. आईस ट्यूब ॲड केल्यानंतर आपल्याला जे सर्व फ्रूट्स आहेत ते सर्व फ्रूट्स याच्यामध्ये ॲड करून घ्यायचे आहेत. शक्यतो तुम्ही प्रयत्न करू शकता की जास्त जे आंबट आहे ते नका टाकू. जसं की आता ऑरेंज वगैरे येतं ते जास्त आंबट असतं, त्यामुळे दूध कसं खराब होऊ शकतं, त्यामुळे ते टाकायचं नाही. नॉर्मल फ्रूट्स तुम्ही टाकू शकता, ॲड करू शकता. बनाना, किवी, चिकू आणि टरबूज, कलिंगड पण तुम्ही ॲड करू शकता पाहिजे असेल तर. आणि डाळिंब करा, डाळिंब मला अवेलेबल नव्हतं. आणि स्ट्रॉबेरी वगैरे मस्त टाकलेलं आहे. ड्रायफ्रूट आणि सर्व फ्रूट्स ॲड करून झालेले आहेत. आता खूप भारी आणि खूप डिलिशियस बनत आहे. तुम्ही तुमच्या घरामध्ये जर काय फंक्शन असेल तेव्हा तुम्ही स्वीट डिशमध्ये जर काय तुम्हाला काय बनवायचं स्पेशल जर तुम्हाला कळत नसेल तर आता ह्या समर सीझनला तर नक्की तुम्ही फ्रूट कस्टर्ड ट्राय कराच. ज्यांना आवडत नाही ते सुद्धा तुमच्याकडे हे खायला येतील 100%. आणि इथं मी सर्व फ्रूट्स वगैरे ॲड केल्यानंतर परत पुन्हा मी 2 तास फ्रीजमध्ये टेम्परेचर सेट करून ठेवलं होतं कोल्डमध्ये. तर इतकं भारी झालं होतं. मी आता खाऊन टेस्ट करणार आहे, म्हणजे खाऊन पाहणार आहे. तर खूप भारी आणि एकदम कोल्ड झालं होतं, मस्त थंड झालं होतं. आता बघा तुम्ही, खूप छान. याच्यानंतर मी चिया सीड्ससुद्धा ॲड केलेले आहेत, याच्यामध्ये नाही. जे पातेल्यामध्ये ठेवलेलं होतं त्यामध्ये चिया सीड टाकलेले होते. तर बघा तुम्ही सुद्धा टेस्ट करा, नक्कीच 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 गाईज. इट्स ऑसम खरंच. आता मी घरी आलेले आहे, हे सर्व झालं आणि फ्रूट वगैरे मी सगळं ॲड करून मी फ्रीजमध्ये ठेवून बाहेर गेले होते. त्यानंतर मी 2 तासानंतर मी घरी आले. घरी आल्यानंतर पाहते काय, फ्रूट कस्टर्ड रेडी होता. फर्स्ट बाईट जेव्हा मी खाल्ला, आईशपथ खरंच सांगते, ओ माय गॉड, खरंच खूप भारी, म्हणजे खूप भारी. बाबा एवढं छान. आणि तुम्ही स्पेशली जेव्हा उन्हातून घरी आल्यानंतर असं काहीतरी खाता जिथे तुम्हाला बाहेरचे आईस्क्रीम खावं लागतं किंवा मस्तानी प्यावं लागतं सोलापूरसारख्या ठिकाणी, त्याऐवजी जेव्हा तुम्ही घरी येऊन हे खाता, इट्स माइंड ब्लोईंग, म्हणजे माइंड ब्लोईंग, OMG. आणि स्पेशली मला खूप आवडतं हे. तुम्ही माझ्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन पाहूनच तुम्हाला समजेल की एवढी छान झाली होती. आणि मी जेव्हा खात होते त्यावेळेस माझ्या फ्रूटसोबत दाताखाली छान ते बदामाचे तुकडे येत होते.
तुम्हाला मी बोललेच होते ॲड करताना, जेव्हा आपण फ्रूट कस्टर्ड खात असतो तेव्हा त्या फ्रूटसोबत जेव्हा ते बदाम येतात, ऑसम भाई ऑसम, एवढे भारी लागतात. आणि खूप साधी आणि सर्वात महत्त्वाची ही सोपी रेसिपी आहे. तुम्ही जर घरी केलात, जास्त क्वांटिटीमध्ये करा. मी तर असंच रेफर करेन की शक्यतो तर 2 लिटरचं तर करू शकता तुम्ही. आठवडाभर आरामात सर्व बेबीजला तुमच्या देऊ शकता आणि घरातल्यांना सर्वांना खूप आवडेल, सर्वांना. एवढी छान झालं होतं, इतकं मस्त झालं होतं. तरी पण मी शुगर लिमिटेड ॲड केले. 3 लिटर दूध होतं तरी पण मी 400 ग्रॅम एवढं तर मी शुगर ॲड केलेलं आहे. शक्यतो शुगर स्किप करत असते, बट याच्यामध्ये थोडंसं फ्रूटचं जे गोडवा आहे तो कमी असतो आणि दुधामध्ये तो मिसळल्यानंतर थोडंसं कमी लागतो, त्यामुळे आपल्याला साखर ॲड करावी लागते. साखर टाकल्यानंतर ना स्वीट होतं. इथं मी हे सांगत आहे, फ्रूटसोबत जे ड्रायफ्रूट येतात दाताखाली ते खूप भारी लागते, खूप छान. आणि थिकनेस पण तुम्ही बघितलेलं फ्रूट कस्टर्डचा मी खाताना खूप भारी झाले. आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा. आणखीन नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कशावरती पाहायला आवडेल हे सुद्धा मला नक्की कमेंट करा. रेसिपी आवडली का हे तुम्हाला सांगायचं आहे. आजच्या पुरतं एवढंच गाईज. सो बाय बाय, भेटूया लवकरच पुन्हा एकदा अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय, काळजी घ्या, स्वस्त राहा, मस्त राहा, खात राहा. बाय बाय.